तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण दॅट इज द पॅकिंग ऑफ सॉलिड इन 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल आपण स्टडी केला. त्यानंतर आज आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल दॅट इज द मेटल लॅटिस. मेटल लॅटिसची पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे त्यामध्ये सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये दॅट इज सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे. त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे. त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. पहिल्यांदा इथे आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल लॅटिस इन सिंपल क्यूबिक लॅटिस दॅट इज सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये. ओके, आज आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये आपण आता स्टडी करणार आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल एससीसी म्हणतो आपण. ओके, एससीसी लक्षात घ्या. आता हे कसं असणार आहे बघा. पॅकिंग इफिशियन्सी जी असणार आहे सिंपल क्यूबिक लॅटिस किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एससीसी म्हणतो आपण याला. तर सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते फक्त कुठे असतात, कॉर्नरला असतात. लक्षात घ्या, 8 कॉर्नरला असतात. ओके, 8 कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपले प्रेझेंट असतात आणि सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले स्फिअरच्या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करतोय आणि ते एकमेकाला टच केलेले असतात. ओके, कॉर्नरला प्रेझेंट असतात. आता मग सिंपल क्यूबिक युनिट सेल लक्षात घ्या. आपला हा सिंपल क्यूबिक युनिट सेल आपण इथे ड्रॉ केला असेल. हा अशा पद्धतीने आहे आपला सिंपल क्यूबिक युनिट सेल. लक्षात आहे इथं बघा ही आपली कॉर्नरला फक्त आपले ऍटम्स आपले असे प्रेझेंट असणार आहेत. हे एकमेकाला असे टच झाले असतात. लक्षात घ्या, टच झाले असतात असे. आता इथं बघा ही जी आपली सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट असतात. त्यांची एज लेंथ आपली ही आपली ए आपली काय एज लेंथ आहे. लक्षात घ्या, हे आपली एज लेंथ आहे. ओके, ही पण आपली एज लेंथ आहे. आता डिस्टन्स हे जे आहे ते आर रेडियस ते क्यूब मध्ये स्फियर आपले कॉर्नरला प्रेझेंट आहे. कॉर्नरला प्रेझेंट असताना ही आपली स्मॉल आर आपली काय रेडियस आहे. लक्षात. ओके, म्हणजे इथं हे सुद्धा डिस्टन्स आपलं एज लेंथच आहे. लक्षात घ्या. आता दोन एका एज मध्ये दोन आपले स्फियर येत असतात. दोन स्फियर येत असतात एकमेकांना टच झाले तर टच करून दाखवलेला नाही टच असतात एकमेकांना. लक्षात असतात ते तुमच्या बुक मध्ये डायग्राम आहे ते एकमेकांना टच झाले असतात. ओके, आता एज लेंथ आपली एक ए ची व्हॅल्यू किती असते आपली 2r असते. लक्षात घ्या, दोन रेडियस मध्ये आपली एक एज लेंथ असते. हा एक स्फियर आहे, हा दुसरा स्फियर आहे. त्या स्फियरची रेडियस स्मॉल आर, त्या स्फियरची रेडियस आपली स्मॉल आर. ओके, दोन्ही मिळून काय असणार आपली 2r असणार एज लेंथ. ओके, तर चलो ए म्हणजे आपली काय असणार इथं एज लेंथ ऑफ युनिट सेल. एज लेंथ ओके ऑफ युनिट सेल. ओके, त्यानंतर आपली इथं आर म्हणजे काय असणार आहे रेडियस ऑफ युनिट सेल. रेडियस ऑफ युनिट सेल आर म्हणजे आपली काय असणार आहे रेडियस ऑफ युनिट सेल. लक्षात आहे. आता इथं लक्षात घ्या आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी स्टडी करायचं आहे. सिंपल क्यूबिक लॅटिस दॅट इज द सिंपल क्यूबिक युनिट सेल मधली एससीसी मधील आपण स्टडी करणार आहे. आता ही जी असणार आहे आपली एज लेंथ ऑफ युनिट सेल 8 आणि रेडियस ऑफ युनिट सेल असणार ही आपली पहिली झाली. आर इथं आपली रेडियस ऑफ स्फियर. ओके, रेडियस ऑफ स्फियर. ओके, स्फियरची आपली रेडियस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण स्फियरच्या फॉर्म मध्ये सांगत असतो. लक्षात घ्या, ठीक आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे आपले कुठे असतात कॉर्नरला प्रेझेंट असतात.
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल रेडियस ऑफ स्फियर ही आपली r असणार आहे. दोन रेडियस असणार एका एज लेंथ मध्ये, a is equal to 2r. हे सगळ्या एज लेंथ आपल्या e असणार. लक्षात आहे? इथं लक्षात घ्या. ओके, आता रेडियस ऑफ स्फियर नंतर सेकंड आपण आता बघणार आहे याच्यामध्ये कॉलम ऑफ स्फियर. ओके, कॉलम ऑफ स्फियर. तर स्फियरचं कॉलम कसं असतं? कॉलम ऑफ स्फियर. आता आपण सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण स्फियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो. लक्षात. मग आता स्फियरचं कॉलम किती असतं आपलं? कॉलम ऑफ स्फियर किती असतं रे आपलं? 4/3 पाय r क्यूब. त्या फॉर्म्युला आपण कॉलम ऑफ स्फियर सांगत असतो. सो का 4/3 पाय r क्यूब. ठीक आहे, ह्या फॉर्म्युला कॉलम ऑफ स्फियर आहे. कॉलम ऑफ स्फियर 4/3 पाय r क्यूब आहे असं. आता याच्यामध्ये एका पार्टिकलचं कॉलम आपल्याला काढायचं. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पार्टिकल पर्यंत असतात आपले? एकच असतो ना सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किंवा सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये. ओके, इन सिंपल क्यूबिक, इन एसटीसी, वन पार्टिकल प्रेझेंट. ओके, एकच पार्टिकल किंवा एकच स्फियर आपला प्रेझेंट असतो. वन पार्टिकल प्रेझेंट असतो सर. ओके, एकच पार्टिकल असतो याच्यामध्ये. आता एका पार्टिकलचं कॉलम जे असणार आहे, पार्टिकल आपण स्फियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतोय. एका पार्टिकलचं कॉलम असणार आहे सेम आपलं 4/3 पाय r क्यूब असणार आहे. आता इथं r म्हणजे काय असणार आहे? रेडियस ऑफ स्फियर असणार आहे. r म्हणजे रेडियस ऑफ आपली स्फियर असणार. एज लेंथ ऑफ युनिट सेल म्हणल्या इथं आपली r जे आहे ती रेडियस ऑफ स्फियर असणार आहे. रेडियस ऑफ युनिट सेल झालं, रेडियस ऑफ स्फियर करा. स्फियरची आपली रेडियस आहे. ओके, आता लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला आता ऑलरेडी माहिती आहे a is equal to काय आपल्या 2r आहे. ओके, a is equal to 2r म्हणजे r is equal to काय असणार आपलं? a/2 असणार. ही व्हॅल्यू सर तुम्ही इथे टाकली असेल कॉलम ऑफ स्फियर मध्ये. तर कॉलम ऑफ स्फियर आपलं कॉलम ऑफ वन पार्टिकल आपलं कसं येणार बघा. कॉलम ऑफ वन पार्टिकल. ओके, हे आपलं 4/3 पाय r क्यूब आहे. r ची व्हॅल्यू आपली किती आहे? a/2 आहे. ते आपण इथे पुट अप केली तर हे काय येणार आहे? 4/3 पाय a/2 क्यूब. तर काय हे अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. लक्षात आहे? a/2 क्यूब. आता मग हेच आपल्याला कसं मिळणार बघा याच्यामध्ये की आपण 4/3 पाय a/2 क्यूब हे तुम्ही सॉल्व्ह केलं, सिम्प्लिफाय केलं तर हे काय येणार सांगा? पाय इंटू a क्यूब. हे पाय a क्यूब आलं. चला, त्यानंतर इथं आपलं काय येणार आहे? 2 चा क्यूब आपला किती होणार सांगा? इथं 8 होणार ना. इथं 8 आलं, हे 4 डिवाइड बाय 8 म्हणजे इथं 2 आलं. इथं 2 into 3 काय झालं? 6 आलं ना. ओके, त्यामुळे पाय a क्यूब बाय 6 हे काय झालं? कॉलम ऑफ वन पार्टिकल झालं. चला, पाय a क्यूब बाय 6 कॉलम ऑफ वन पार्टिकल. आता त्यानंतर टोटल कॉलम ऑफ पार्टिकल आपल्याला काढायचं. आता टोटल कॉलम ऑफ पार्टिकल, टोटल कॉलम ऑफ पार्टिकल. आता पार्टिकलचं टोटल व्हॉल्यूम हे कसं असणार आहे बघा. आता सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एकच पार्टिकल प्रेझेंट आहे, त्यामुळे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल ही काय असणार आहे? सेम पाय a क्यूब बाय 6 असणार आहे. इन एससीसी एकच पार्टिकल आहे ना, वन पार्टिकल. ओके, एससीसी मध्ये एकच पार्टिकल असेल त्यामुळे व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल हे आपलं किती येणार? हे सेम पाय a क्यूब बाय 6 एवढंच येणार. एकच पार्टिकल आहे सर ह्याच्यामध्ये. आता त्यानंतर आपण पुढे बोलणार आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी कशी असणार आहे? पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला कळायचं. पॅकिंग इफिशियन्सी कसं करतो बघा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.
column occupied by particles in unit cell. Column occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell. एक हा आपला फॉर्म्युला आहे पॅकिंग इफिशियन्सी, टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, लक्षात वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, आता लक्षात घ्या त्यामध्ये आपला आता पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला सांगायचं आहे, तर ते आपण आता पर्सेंटेज मध्ये सांगत असणार असेल त्या पॅकिंग इफिशियन्सी. आता मग तुम्हाला असे सांगायचं इथं आपल्याला काय करायला लागेल, इंटू 100 करावं लागेल. त्यासाठी आता मी इथं काय करतो लक्षात घ्या, वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. ओके, इंटू इथं 100. समजा इथं इंटू 100 करणार. चल का बघा इथं आता तुम्ही इथं व्हॅल्यू पुट अप करू शकता. आता ते कसं आहे ना बघा, वॉल्यूम ऑक्युपाइड पार्टिकल्स इन युनिट सेल हे आपलं किती आहे, आपलं हे पाय AQ बाय 6 आहे. ही व्हॅल्यू आपण पुट अप करणार. इथं पॅकिंग इफिशियन्सी पाय AQ बाय 6. ओके, आणि टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल, वॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं किती असतं, एच लेंथ आपली ए आहे ना. ओके, एच लेंथ आपली ए आहे. टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेलचं टोटल वॉल्यूम एच लेंथ ए, तर वॉल्यूम आपलं काय झालं AQ चालू. तर वॉल्यूम आपलं AQ असणार. तेव्हा पाय AQ 6. ओके, डिवाइड बाय काय येणार हे AQ. बरोबर आहे, ते अशा पद्धतीने येणार. आता मग हेच आपलं कसं होणार, AQ आपला इथं इंटू इकडे काय 100 आहे ना. पर्सेंटेज पॅकिंग करणार म्हणजे 100 ला आपण मल्टिप्लाय करणार आहे पर्सेंटेज करण्यासाठी. आता हेच किती आलं आपलं, AQ कॅन्सल झाला. पाय इंटू 100 डिवाइड बाय 6. आता पायची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 3.14. 3.140 into 100 divided by 6. हे आपण सिम्प्लिफाय केलं की याचं आन्सर आपल्याला मिळतं 52.36%. 52.36% ते आपली पॅकिंग इफिशियन्सी आहे. कुणाची, सिंपल क्यूबिक युनिट सेल किंवा सिंपल क्यूबिक लॅटिस पॅकिंग इफिशियन्सी आहे. मग आता एवढं पॅकिंग होते तर बाकीचं काय असणार आहे, फाइट्स किंवा एम्प्टी स्पेस असणार आहे. तर 100% मध्ये फक्त एवढंच वॉल्यूम ऑक्युपाय होते ह्या युनिट सेलचं. रिमेनिंग एम्प्टी स्पेस किंवा फाइट्स असणार ते फाइट्स. त्यामुळे एम्प्टी स्पेस ऑर फाइट्स, एम्प्टी स्पेस त्यालाच आपण फाइट्स असं म्हणतो. ते किती असणार आहे त्याच्यामध्ये बघा, 100 मायनस 52.36. ते आपले किती आले, 47. किती आले, 47. 47 किती येतात हे 3 and 6, 52.36 म्हणजे आपलं 47.64 आले. बरं का, 64% ते आपलं काय येणार आहे, एम्प्टी स्पेस ऑफ फाइट्स प्रेझेंट असणार. लक्षात आहे. अशा पद्धतीने हे पॅकिंग इफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. लक्षात आहे का, पॅकिंग इफिशियन्सी कशी काढली आपण. ओके, समजलं का. आता ह्या बाकीच्यांची सेम ह्याच पॅटर्न मध्ये काढायचं आहे. लक्षात का, पॅकिंग इफिशियन्सी एवढं की फाइट्स एवढे आले, एम्प्टी स्पेस. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, पॅकिंग इफिशियन्सी इन पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस, दॅट इज द BCC. ते आपल्याला बघायचं. बघा
पॅकिंग इफिशियन्सी सेकंड आपण आता स्टडी करणार आहे याच्यामध्ये बॉडी सेंटर्ड क्यूबिक लाईन्स. बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस बेसिस. हे बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस त्याला बॉडी सेंटर्ड युनिट सेल आपण म्हणतो बेसिस. याची पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला स्टडी करायचं. आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये रेडियस ऑफ स्फियर ऑफ पार्टिकल ते आपण आता कसे काढणार आहोत. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले कुठे असणार आहे कॉर्नरला आणि बरोबर बॉडीच्या सेंटरला असणार आहे. त्यामुळे तो कसा असणार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले कसे आहेत आपल्याला बघायचं. कशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपले प्रेझेंट असणार आहेत. आपण एक बीसीसी युनिट सेल इथे घेतलेला आहे बघा. याच्यामध्ये आता आपण इथे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स रिप्रेझेंट करतोय. कसा पद्धतीने कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले असणार आहे बघा. हे एकमेकांच्या टच मध्ये मी आता तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये बघायचं तर का इथल्या कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपला इथं असणार. इथल्या कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कसं ते त्यानंतर परत आपला इथं बघा हा इथं असणार आणि हा इथं असणार. बघा इथं मी आता ट्रायंगल एक ड्रॉ करतो. इथं हा जो असणार आहे तो आपला इथं ए असणार आहे. ए त्यानंतर इथं जो असणार आहे तो आपला इथं सी पॉइंट असेल. सी असेल समजा. त्यानंतर इथं मी अशी लाईन ड्रॉ करतो. इथं इथं आपला पॉइंट जो आहे तो डी असेल. इथं ई आहे. ओके इथं आपला एफ असेल. इथं आपला एफ असणार. त्याचे मी इथं कनेक्ट केला. इथं कनेक्ट केलं असं मी हे कनेक्ट केलं. ओके हा बीसीसी युनिट सेल आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये. आता इथं ट्रायंगल आपण जो घेणार आहे ट्रायंगल पहिला ट्रायंगल इथं 3 ट्रायंगल आहेत लक्षात. सॉरी 2 ट्रायंगल आहेत. आता पहिल्यांदा रेडियस ऑफ स्फियर मी इथे घेणार आहे. रेडियस ऑफ स्फियर आपली कशी असणार आहे बघा. रेडियस ऑफ स्फियर इथं आपली एज लेंथ सेम काय असणार आहे ए ही एज लेंथ असणार. हे सगळ्या साईडची एज लेंथ ए असणार. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं असणार असेल एज लेंथ ए इज इक्वल टू 2r. एका एज लेंथ मध्ये 2 रेडियस असतात हे आपल्याला माहिती आहे. आता रेडियस ऑफ स्फियर ऑफ पार्टिकल पहिल्यांदा रेडियस ऑफ स्फियर
सगळे पार्टिकल आपण स्पियरच्या फॉर्म मध्ये कन्वे करतोय, रेडियस ऑफ स्पियर. आता रेडियस ऑफ स्पियर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कॉर्नरला प्रेझेंट असलेले जे स्पियर्स आहेत ते बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असलेल्या स्पियरच्या टच मध्ये असतात, टच मध्ये असतात. ओके, आता त्यामुळे बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असलेला क्यूबच्या टच मध्ये असल्यामुळे डायगोनल ऑफ द क्यूब आपण इथे घेणार आहे, डायगोनल ऑफ द क्यूब. तर डायगोनल ऑफ क्यूब घेत असताना रेडियस ऑफ स्पियर आपण सेम म्हणजे काय करायचं, a is equal to 2r आहे रेडियस ऑफ स्पियर. ओके, रेडियस ऑफ स्पियर आपल्याला काढायचे असेल तर सुरुवातीला ट्रायंगल आपण घेतोय. ट्रायंगल बघा इथं ह्यामध्ये हा ट्रायंगल आपण इथे घेऊया, FDE ट्रायंगल. इन ट्रायंगल FDE ह्या ट्रायंगल मध्ये हा आपण ट्रायंगल घेतलाय, ट्रायंगल FDE. आता ह्या ट्रायंगल मध्ये आपला जो इथं हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस कोण असणार आहे, FD असणार आहे. आणि हे आपल्या काय असणार आहे, एज लेंथ असणार आहे. DE आणि FE आपल्या एज लेंथ असणार आहे ह्या ट्रायंगल मध्ये. तर ह्या ट्रायंगल मध्ये काय येणार बघा, इन ट्रायंगल FDE अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम आपलं काय असणार आहे, त्यामध्ये काय येणार, FD स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, FD स्क्वेअर. हा ट्रायंगल घेतलाय बघा, FDE असा ट्रायंगल आहे. हा पहिला ट्रायंगल आपण इथे घेतला. FD स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आपला इथं, FD स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. ओके, FD स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर प्लस FE स्क्वेअर. आता ह्या दोन्ही आपल्या काय एज लेंथ आहे, एज लेंथ आपली काय असते, आपली a असते ना, त्यामुळे इथं a चा स्क्वेअर आला, इथं आपला a चा स्क्वेअर आला. a स्क्वेअर आपलं काय झालं, 2a स्क्वेअर झाला आपलं. ओके, आता त्यानंतर दुसरा मी ट्रायंगल इथे घेतोय, इन ट्रायंगल. नेक्स्ट ट्रायंगल इथं कुठला असणार आहे बघा, AFD. ओके, AFD हा टोटल ट्रायंगल मी घेतला, AFD. इन ट्रायंगल AFD दुसरा ट्रायंगल घेतला. आता ह्या AFD ह्या ट्रायंगल मध्ये आपला हायपोटेनियस जो असणार आहे तो AF असणार आहे. AF स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. तर का हायपोटेनियस आपला कुठला असणार आहे, AF असणार आहे. ओके, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. ओके, AF स्क्वेअर इज इक्वल टू काय ना आपला FD स्क्वेअर प्लस काय येणार आहे, AD स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने येणार. आता ह्यामध्ये लक्षात घ्या काय करणार आपण बरोबर, AF स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर. आता FD स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती आहे FD स्क्वेअर, 2a स्क्वेअर. ते आपण इथे घेतली 2a स्क्वेअर प्लस, ओके, 2a स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. AD ची व्हॅल्यू आपली एज लेंथ आहे, एज लेंथ आपली काय असणार आहे, E असणार आहे. त्यामुळे हे काय झालं, 2a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, हे काय झालं आपलं 3a स्क्वेअर झालं, 3a स्क्वेअर. आता त्यानंतर आपल्याला इथं AF ची व्हॅल्यू काढायचं. AF स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर आला, म्हणजे AF इज इक्वल टू हे आपलं काय झालं, AF इज इक्वल टू बघा इथं √3a, इथं स्क्वेअर रूट घेतला आपण, तर AF चं स्क्वेअर रूट AF इथं √3 डिवाइड बाय √3 इंटू a झालं. AF इज इक्वल टू √3a. आता AF कुठं आहे बघा आपली, इथं आहे ना AF, पण AF इज इक्वल टू काय आपला, पण AF ची व्हॅल्यू √3a आपण काढली, तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं काय असणार आहे बघा, AF मध्ये हा AF मध्ये किती स्क्वेअरचा टच मध्ये AF आहे आपला, हा इथे एक स्क्वेअर आहे ना, इथल्या स्क्वेअरची रेडियस आपली r असणार आहे, तर ह्याची रेडियस आहे बरोबर बॉडीच्या सेंटरला आहे. बॉडीच्या सेंटरला असल्यामुळे दोन्ही रेडियस आले ना, बॉडीच्या सेंटरच्या पार्टिकलच्या दोन्ही रेडियस आल्या, इथे एक r इथे एक r झाला. आणि इथल्या स्क्वेअरच्या टच मध्ये इथल्या स्क्वेअरचे एक रेडियस आले, त्यामुळे टोटल रेडियस किती झाले आपल्या इथं r, इथं r आणि इथं r. टोटल रेडियस किती झालं आपल्या 4r झालं.
बट एम इज इक्वल टू काय झालं आपलं 4 आलं, बरोबर आहे. ओके, त्यामुळे आपण इथे काय करूया, ओके, बट 4r इज इक्वल टू √3a असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे 4r इज इक्वल टू काय केलं, √3a केलं. त्यावरून आता मग आपल्याला a इज इक्वल टू काय ना, एज लेंथ a इज इक्वल टू 4r बाय √3. तर का हे रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस आहे. आणि तुम्हाला रेडियसच काढायचं असेल तर r इज इक्वल टू आपलं काय झालं बघा, √3a डिवाइड बाय 4. तर का √3a डिवाइड बाय 4 हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रॉब्लेम याच्यावरती असतो, फाइंड आउट द रेडियस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. तुम्हाला एज लेंथ दिली जाते, रेडियस r इज इक्वल टू √3a बाय 4 आणि एज लेंथ काय म्हणलं तर a इज इक्वल टू 4r बाय √3. ओके, अशा रीतीने हे असणार आहे रेडियस ऑफ BCC आणि रेडियस ऑफ SCC काय होतं, r इज इक्वल टू a बाय 2 होतं आपल्याला. चल का, आता इथं कॉलम ऑफ स्फियर आपल्याला काढायचं होता. आता पहिला आपण रेडियस ऑफ स्फियर काढली, BCC मध्ये रेडियस काढली, √3a बाय 4 आला. ओके, आता नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये फाइंड आउट करणार आहे कॉलम ऑफ स्फियर. आता स्फियरचं कॉलम काढायचं आपल्याला. स्फियरचं कॉलम कसं येतं आपल्याला ते आपण फाइंड आउट करणार आहे. कॉलम ऑफ स्फियर. आता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण स्फियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो. आता स्फियरचं कॉलम आपलं काय, 4/3 पाय r क्यूब आहे. तर का 4/3 पाय r क्यूब. कॉलम ऑफ स्फियर आपलं 4/3 पाय r क्यूब आहे. ओके, हे फिक्स आहे. आता त्यानंतर रेडियस आहे, ती रेडियसची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती, आपली ती √3a बाय 4 आहे. r ची व्हॅल्यू इथं r म्हणजे रेडियस आहे, r ची व्हॅल्यू पुढे करा, रेडियस काय नाम आहे 4/3 पाय. r आपली रेडियस आहे, r ची व्हॅल्यू पुढे करा, रेडियसची व्हॅल्यू किती आहे √3a बाय 4. ओके, ही व्हॅल्यू पुढे करा, √3a बाय 4 याचा क्यूब. का √3a बाय 4 याचा क्यूब केला. आता हे आपण सिम्प्लिफाय करणार आहे. याचं सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर हे काय नाव आहे 4/3 पाय. ओके, आता इथं किती येणार आहे 3√3 येणार, 3√3a क्यूब डिवाइड बाय इथे काय 64 आलं, बरोबर आहे ना. ओके, बरोबर आहे ना. ओके, 64 आलं. त्यानंतर आता हे आपलं परत आपण सिम्प्लिफाय केल्याचं तर आपल्या इथं किती येणार आहे बघा इथं. त्यामुळे हे 3 ला 3 आपलं कॅन्सल होईल. हे 4 आणि हे 64 आपलं किती झालं, ओके 16 झालं ना. ओके, त्यामुळे हे आपलं परत किती आलं, आपलं कॉलम ऑफ स्फियरची व्हॅल्यू बघा इथं राहिले काय, फक्त आपलं √3 झालं ना, √3. त्यानंतर a क्यूब एक झाला √3, इथला पाय एक आहे ना आणि हा a क्यूब, √3 पाय a क्यूब डिवाइड बाय काय झालं 60. हे काय झालं तुमचं कॉलम ऑफ स्फियर झालं इन BCC बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस मध्ये. आता परत तुम्हाला टोटल कॉलम ऑफ पार्टिकल तुम्हाला काढायचं. टोटल कॉलम ऑफ पार्टिकल. आता टोटल कॉलम ऑफ पार्टिकल काढत असताना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे BCC मध्ये किती पार्टिकल्स आहेत आपले, 2 पार्टिकल असतात ना BCC मध्ये. त्यामुळे आता 2 पार्टिकल साठी आपण काढणार आहे टोटल कॉलम ऑफ पार्टिकल्स. टोटल कॉलम ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल्सचा टोटल वॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं येणार बघा, टोटल वॉल्यूम ऑफ पार्टिकल्स हे आपलं कसं असणार आहे, BCC मध्ये 2 पार्टिकल्स आहेत तर आपण याला काय करणार आहे 2 न मल्टिप्लाय करणार आहे. बघा इथं हे काय आहे, टोटल वॉल्यूम ऑफ पार्टिकल इन BCC body centered cubic unit cell contains 2 particles. ओके, याच्यामध्ये आपले 2च पार्टिकल आहेत. त्यामुळे टोटल वॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आपले किती आलं 2 into
रूट 3 ओके पाय a क्यूब ओके डिवाइड बाय काय आलं 16 मग हेच आपलं किती होणार 2/16 मध्ये 8 कर ना त्यामुळे हे काय आलं रूट 3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 चल का या शब्दात आपला टोटल वॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस मध्ये आलं तर शेवटचं आपल्याला काय करायचं पॅकिंग इफिशियन्सी काढायचं जसे आपण सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये काढले पॅकिंग इफिशियन्सी कशी काढतो आपण फॉर्म्युला काय आपला वॉल्यूम टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू 100 पर्सेंटेज पॅकिंग आता कसं आहे ना इथं आता शेवटचं यातलं पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायचं तर पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता ऑलरेडी माहित आहे पॅकिंग इफिशियन्सी packing efficiency of body centered cubic unit cell is equal to volume occupied by total volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell हा आपला फॉर्म्युला आहे ओके आता इथं लक्षात घ्यायचं बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये आपल्याला टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल जे असणार आहे ते आपलं किती आहे टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल रूट 3 पाय a क्यूब बाय 8 ते आपलं काय टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स आहे ओके इथं आपलं रिलेशन काय a is equal to 4r बाय रूट 3 ना चल का त्यामुळे हे आपलं कसं येणार लक्षात घ्या ह्यामध्ये हे कशा पद्धतीने आपल्याला हे करता येतं ते आपण बघणार आहोत इथं बघा बीसीसी मध्ये रिलेशन आपलं काय is length a is equal to 4r by root 3 बरोबर आहे वॉल्यूम आपलं काय असतं वॉल्यूम टोटल वॉल्यूम किती असतं रे a क्यूब असतं ना h लेंथ आपली a ना टोटल वॉल्यूम a क्यूब बरोबर आहे ते टोटल वॉल्यूम आपलं a क्यूब असतं मग आता a क्यूब ची व्हॅल्यू किती आली a क्यूब म्हणल्यानंतर हे काय आलं रे a क्यूब म्हणजे काय a ची व्हॅल्यू किती 4r बाय रूट 3 याचा क्यूब आला ना बरोबर आहे याचा क्यूब आला ओके हे किती आला मग आता हे सांगायचं 64 r क्यूब ना डिवाइड बाय काय आलं 3 रूट 3 ओके हे टोटल वॉल्यूम ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल ओके हे आता आपण इथं पुढे करणार आहे टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती आहे रूट 3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 आहे डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल बॉडी सेंटर्ड युनिट सेल किती आहे 64 r क्यूब डिवाइड बाय 3 रूट 3 आहे सर आता हे आपण आता इथं व्हॅल्यू पुट अप करणार आता ह्या साइडचं लक्ष आलं ना इथे इथला आता मी रब करतो बघा हे कसं आलं त्यामध्ये व्हॅल्यू टाका इथं पण टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती आपलं रूट 3 पाय a क्यूब रूट 3 पाय a क्यूब डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल a क्यूब 64 r क्यूब डिवाइड बाय 3 रूट 3 बरोबर आहे ना ओके हे आपलं 64 r क्यूब डिवाइड बाय 3 रूट ही व्हॅल्यू आपली आली बरोबर आहे मग आता हे सिंप्लिफाय केलं आपण याचं सिंप्लिफिकेशन बघा हे आपण कसं करणार आहे रूट 3 पाय a क्यूब ओके डिवाइड बाय 64 r क्यूब इकडे काय येणार आहे इनटू 64 इकडे r क्यूब येणार चल का 64 r क्यूब इकडे 3 रूट 3 चल का
ठीक आहे, √3 पाय a क्यूब, √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 लक्षात घ्यायचं. हे परत लिहा. बघा इथे काय खाली आपण लिहायचं झाले, टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स √3 पाय a क्यूब आहे. √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 डिवाइड बाय टोटल वॉल्यूम 64 r क्यूब डिवाइड बाय 3√3. काय अशा पद्धतीने. त्यानंतर परत याचं सिम्प्लिफिकेशन करा. हे काय ना आपलं √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 हे असं घेतलं मी. त्यानंतर इथं 3√3 डिवाइड बाय 64 r क्यूब काय असं ते केलं. तर लक्षात घ्या ह्यामध्ये टोटल सिम्प्लिफिकेशन करून आपण ह्यामध्ये टोटल हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्या याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे, टोटल हे सिम्प्लिफाय केल्यानंतर ते आपल्याला किती येणार आहे बघा. ते आता सिम्प्लिफाय केलं आपण टोटल पूर्ण याच्यामध्ये, तर आपल्याला याचं जे आन्सर मिळणार आहे ते आपलं 68 येत असतं. चल का 68. तर परत हे सिम्प्लिफाय करणार नाही आपण, तुम्ही करायचं. चल हे 68% पर्यंत आपल्याला येणार आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी. कसं तर बीसीसी मध्ये. आता त्यानंतर बघा दुसरं 64 r क्यूब आपल्याला इथे येणार आहे. जर तुम्ही डायरेक्ट इथं वॉल्यूम a क्यूब जरी घेतलं तरी चालू शकतं. डायरेक्ट तुम्ही a क्यूब केलं तर a क्यूबला a क्यूब आपलं कॅन्सल होईल. चल का ते कॅन्सल करून म्हणजे समजा तुम्ही असं घेतलं की ऑल तुम्ही कसं करू शकता की आपले किती आहे √3 पाय a क्यूब आहे ना. चल का डिवाइड बाय काय 8 आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता टोटल वॉल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल आपण किती म्हणलं a क्यूब म्हणले ना. ते a क्यूब ची मध्ये a ची व्हॅल्यू टाकली आपण. तुम्ही नाही व्हॅल्यू टाकली तसंच जर ठेवलं तर आपण हे तुमचं काय होणार सांगायचं ओके खाली a क्यूब येणार ना. बरोबर आहे. मग a क्यूबला a क्यूब आपला काय होईल कॅन्सल होईल. काय झालं √3 पाय डिवाइड बाय 8. चल का हे आपलं काय आलं √3 पाय ओके डिवाइड बाय 8 एवढं झालं. मग √3 ची व्हॅल्यू टाका. त्यानंतर पायची व्हॅल्यू 3.142 डिवाइड बाय 8 हे जरी केलं तर तुम्हाला आन्सर याचं काय मिळणार आहे 68% मिळणार. चल का हे किती येणार आहे 68%. तुम्ही असं करा किंवा हे असं करा. चल का ओके. इथे आपण डायरेक्ट a ची a क्यूब घेतला वॉल्यूम आणि त्या ठिकाणी काय घेतलाय a क्यूब ची व्हॅल्यू 4r/3 क्यूब घेतलं. लक्षात का हे दोन्ही लक्षात आले ना कसं केले ते. आता त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला 68% मिळाली. तर आता एम्प्टी स्पेस किंवा व्हाईट्स तुम्हाला काढायचं. एम्प्टी स्पेस और व्हाईट्स कसं आहे ना आपले त्यामध्ये एम्प्टी स्पेस और व्हाईट्स कैसा आले पे एम्प्टी स्पेस और व्हाईट्स. एम्प्टी स्पेस और व्हाईट्स हे कसे येणार 100 मायनस 100% मध्ये 68% ऑक्युपाय केलं. 100 मायनस 68 त्याच्यामध्ये हे सांगा 32% ना. ही एम्प्टी स्पेस किंवा व्हाईट्स आपले बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतात बीसीसी लॅटिस मध्ये. अंडरस्टँड समजले ना के रिलेशन बिटवीन एज लेंथ एंड रेडियस काय r इज इक्वल टू √3a/4. चल का ओके. टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड केल्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला किती मिळते 68% आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मिळते आणि व्हाईट्स किंवा एम्प्टी स्पेस 32% मिळतात. ओके कसं. तर त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे त्यामध्ये ते काय असणार आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल एफसीसी मध्ये. ओके ते बघा पॅकिंग इफिशियन्सी बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये आपलं काय कशा पद्धतीने ते 68%. आपण जे पॅकिंग इफिशियन्सी त्याच्यामध्ये सांगितलं होती काय आपलं वॉल्यूम पॅकिंग इफिशियन्सी मध्ये पाय
ओके त्याच्या पद्धतीने आपण इथे जे पॅकिंग इफिशियन्सी होती बघा √3 पाय a क्यूब ओके √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8 होतं ना हे आपलं व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स होतं इंटू टोटल व्हॉल्यूम किती होतं आपलं a क्यूब इंटू इथं 100 करायचं होतं आपल्याला 100% केल्यावरतीच आपला a क्यूब कॅन्सल होईल आणि सिम्प्लिफाय केल्यावर 68% ओके पाठीमागच्या मध्ये ते 68% आपलं 100% न मल्टिप्लाय करायचं झालं ते तेवढं करून इथं 68% करा इथे 68% आहे प्रत्येक ठिकाणी 68% न मल्टिप्लाय करा ओके आता त्यानंतर नेक्स्ट बघा पॅकिंग इफिशियन्सी आपण जे बघणार आहे पॅकिंग इफिशियन्सी बघा कशा पद्धतीने आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल लॅटिस इन फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल face centered unit cell there is the face centered cubic lattice face centered cubic lattice मध्ये आपल्याला बघायचं that is the MCC त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी आपली कशी आहे ते आपल्याला स्टडी करायचं आता इथं लक्षात घ्या आता फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे प्रेझेंट असणार आहेत आपले फेसला प्रेझेंट असणार आहेत ठीक आहे ते मी इथे काढतो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले फेसला प्रेझेंट असणार आहे इथं बघा कुठला तर एक आपण आता इथं कॉन्स्टिट्यूएंट फेस सेंटर्ड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आणि कुठं असणार आहे फेसच्या मध्ये असणार आहे 6 फेसच्या सेंटरला आणि 8 कॉर्नरला असणार आहे आता हे रिप्रेझेंट आपण करणार आहे कशा पद्धतीने करणार आहे बघा एक आपण फेस कुठली तुम्ही इथे घेऊ शकता समजा इथं आपण इथे इथल्याच आता ही टच मध्ये आपण करत आणायचं आहे टचिंग आपण दाखवायचं व्यवस्थित ते इथं असेल परत हा इथं असेल काय असेल हा इथं असेल फेस मध्ये लक्षात घ्या फेस सेंटर्ड मध्ये आहे आपण आता ए पॉइंट इथं म्हणूया इथं ए असेल परत आपल्या इथं बी असेल त्यानंतर इथं सी असेल आणि इथं आपला डी असेल ओके हा इथं ट्रायंगल मी इथे घेतो ओके आता ट्रायंगल इथं मी घेतलेला आहे तुम्हाला सुरुवातीला रेडियस ऑफ स्फियर काढायचं किंवा रेडियस ऑफ पार्टिकल तुम्हाला काढायचं रेडियस ऑफ स्फियर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल सगळे आपण स्फियरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो रेडियस ऑफ स्फियर ओके तर रेडियस आपण काढत असताना बघा कशी काढणार आता इथं आपण ट्रायंगल घेतला आहे फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये कुठे असणार कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फेसला आणि 6 फेसच्या सेंटरला इथं आपण फेस डायगोनल घेतला लक्षात घ्या कॉर्नरचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फेसच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या टच मध्ये असतात त्यामुळे फेस डायगोनल आपण इथे घेतलेला आहे त्या फेस डायगोनल मध्ये आपला ट्रायंगल जो आपण घेणार आहे तो एबीसी ही ट्रायंगल एबीसी त्या ट्रायंगल मध्ये आपला पायथागोरस थेरम ओके AC स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे AC आपला हायपोटेन्यूस असणार आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर येणार आता एस लेंथ जी असणार आहे ती आपली फिक्स आहे एस लेंथ आपली युनिट सेलची आपली काय असणार आहे ए असणार आहे का ही आपली एस लेंथ आहे का एस लेंथ ओके
आता त्या एस लेंथ मध्ये हायपोटेन्यूस एडी स्क्वेअर सॉरी एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ओके हा आपला येणार. आता इथं एडी मध्ये एस लेंथ आपली ए ना एस लेंथ आपली ए स्क्वेअर प्लस इथं काय येणार आहे ए स्क्वेअर म्हणजे किती आलं 2 एस स्क्वेअर. बरोबर आहे इथे 2 एस स्क्वेअर. आता लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी इथं रेडियस तर माहितीच आहे इथं आर आहे त्यानंतर इथं पण आपलं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतोच ना इथं आपली आर असते चल का एस लेंथ एसी झाली आपली 2r असते चल का. ओके 2r असते. तर इथं बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर आपला इथं झालेला आहे. आता त्यानंतर AC जो आहे तो AC कसा आहे बघा AC बघा कोणाकोणाच्या क्वांटिटी मध्ये लक्षात घ्या. इथं फेस डायगोनल आपण लिहिलाय कॉर्नरचे आपले दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे स्फिअर आहे AC केलेची तर R आलीच ना हा बरोबर फेसच्या सेंटरला आहे त्यामुळे इथलं काय येणार आहे दोन रेडियस येणार इथले एक R इथले एक R आणि त्या इथली एक R येणार ना बरोबर आहे ना. ते AC इज इक्वल टू काय असणार आहे 4R असणार तर का त्यामुळे बट AC इज इक्वल टू 4R AC ची व्हॅल्यू किती आपली 4R ठेव का म्हणजे 4R इज इक्वल टू आपण काय म्हणणार 2s स्क्वेअर त्यामुळे 4R इज इक्वल टू काय आलं 2s स्क्वेअर बरोबर आहे. 4R इज इक्वल टू 2s स्क्वेअर झालं. आता त्यानंतर R इज इक्वल टू आपलं काय नाव सांगायचं 2a स्क्वेअर बाय 4 झालं. ठीक आहे R इज इक्वल टू हा AC स्क्वेअर. आता AC स्क्वेअर मध्ये लक्षात घ्या ते AC स्क्वेअर मध्ये आपलं इथं काय आलं ओके बघा इथं 2a स्क्वेअर ना. आता AC स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर म्हणजे AC इज इक्वल टू काय असलं √2a झालं बरोबर आहे. AC इज इक्वल टू √2a झालं. आता इथं AC इज इक्वल टू √3a पण AC ची व्हॅल्यू किती आपली 4R आहे ना त्यामुळे आपण हे काय घेतलं √2a 4R इज इक्वल टू √2a झालं बरोबर ना. AC म्हणजे √2a तर 4R इज इक्वल टू √2a. आता त्यानंतर त्या ठिकाणी आपण आता असं करूया 4R इज इक्वल टू काय √2a ना त्यामुळे R इज इक्वल टू काय झालं आपलं रेडियस R इज इक्वल टू √2a डिवाइड बाय 4 ठीक आहे √2a डिवाइड बाय 4 सर ठीक आहे लक्षात आहे. ओके R इज इक्वल टू √2a बाय 4. आता हे आपलं बेस झालं एस लेंथ आणि रेडियस मध्ये एस लेंथ आणि रेडियस ऑफ फेस सेंटर्ड युनिट. आता R इज इक्वल टू √2a बाय 4. आता त्याचंच परत आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो लक्षात घ्या. √2 आपण दोन्ही वरती डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला आपण मल्टिप्लाय केलं तर काय ना सांगायचं परत हेच आपण असं पण लिहू शकतो ना त्याच्यामध्ये √2 आपण मल्टिप्लाय करा दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला तिथे काय आलं आपलं a 2 हे असं पण होईल ना लक्षात आहे का. R इज इक्वल टू a बाय 2√2 लक्षात आहे का ओके. R इज इक्वल टू a 2√2 हे असं पण होईल. ओके अंडरस्टँड लक्षात आहे का. आता त्यानंतर नेक्स्ट बघा आता कॉलम ऑफ स्फियर आपल्याला बघायचं R इज इक्वल टू 2√2a बाय 4 किंवा R इज इक्वल टू a बाय 2√2. ओके आता त्यानंतर नेक्स्ट रेडियस ऑफ स्फियर आपली इथं झाली. रेडियस ऑफ स्फियर नंतर नेक्स्ट आपण बनणार आहे कॉलम ऑफ स्फियर. कॉलम ऑफ स्फियर. आता स्फियरचं वॉल्यूम आपल्याला कळायचं. आता स्फियरचं वॉल्यूम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. कॉलम ऑफ स्फियर किती असतं आपलं 4/3 πr³ बरोबर आहे 4/3 πr³ आहे. आता r ची व्हॅल्यू r आपला रेडियस आहे r ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a डिवाइड बाय 2√2 आहे. इथं व्हॅल्यू पुट अप करा 4/3 π a बाय 2√2 समजा 4/3 π a 2√2. ओके याचा आपला काय नाव आहे क्यूब येणार बरोबर. याचा क्यूब केल्यानंतर आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला याचा आन्सर मिळेल 4/3 π
इथं आपला a क्यूब येणार 4/3 पाय a क्यूब. आता 2√2 ओके 2√2 आपल्या किती येणार इथं त्याच्यामध्ये किती येणार बघा 8 येणार ना. ओके इथं 8 आणि इथं काय येणार आहे 2√2. 8 2√2 मध्ये परत सिम्प्लिफाय केला आपण तर परत किती होणार सांगा काय होणार इथं एका सोडली आपण आता. ओके परत घेतो सिम्प्लिफिकेशन करा तर आपल्याला परत येणार इथं 4/3 पाय सॉरी इथं काय आलं पाय a क्यूब डिवाइड बाय काय जातं 12 यासाठी आपल्याला हे कॉलम ऑफ स्क्वेअर मिळेल. चल का पूर्ण सिम्प्लिफाय केला आपण पाय a क्यूब डिवाइड बाय 12√2 आला. आता त्यानंतर कॉलम ऑफ स्क्वेअर नंतर टोटल कॉलम ऑफ स्फियर ऑफ पार्टिकल. टोटल कॉलम ऑफ स्फियर और पार्टिकल. टोटल कॉलम ऑफ स्फियर और पार्टिकल. आता एफसीसी मध्ये किती स्फियर असतात आपले 4 पार्टिकल्स किंवा 4 स्फियर असतात बरोबर आहे ना. ओके 4 पार्टिकल किंवा 4 स्फियर आपले कधीच असतात एफसीसी मध्ये. तर आता की आपण आता 4 ने मल्टिप्लाय करा तुम्ही सेम आता कॉलम ऑफ स्फियर 4/3 पाय सॉरी आता इथे डायरेक्ट ठेव पाय किती 4 ने आपण मल्टिप्लाय करा पाय a क्यूब ओके डिवाइड बाय 12√2. ओके ते आपले किती आलं 3 आलं नाही तर पाय a क्यूब डिवाइड बाय 3 3√2 समजा पाय a क्यूब डिवाइड बाय 3√2. त्यासाठी टोटल कॉलम ऑफ स्फियरचा आता त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला कळायचं. पॅकिंग इफिशियन्सी काढत असताना टोटल कॉलम ऑफ युनिट सेल जे असणार आहे ते सेम आपण a क्यूब स्क्वेअर पॅकिंग इफिशियन्सी जी काढू पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी काढत असताना आपण 100 ने मल्टिप्लाय करणार. पॅकिंग इफिशियन्सी कॉलम ऑक्युपाइड बाय स्फियर किती आलं आपलं कॉलम ऑक्युपाइड बाय स्फियर पाय a क्यूब 3√2. तर राईट आता मी इथे लिहितोय व्हॅल्यू कॉलम पॅकिंग इफिशियन्सी कॉलम ऑक्युपाइड बाय स्फियर डिवाइड बाय टोटल कॉलम ऑफ युनिट सेल असतात. कॉलम ऑक्युपाइड बाय स्फियर किती आहे पाय a क्यूब 3√2 डिवाइड बाय a क्यूब. आता इथं आपलं ओके पाय a क्यूब डिवाइड बाय 3√2 ठीक आहे 3√2 हे परत आपण सिम्प्लिफाय करायचं इनटू इथं 100 करा इथं ओके इनटू 100 असणार आहे. आता हे सिम्प्लिफाय केल्यावरती a क्यूब आपला इथे कॅन्सल होईल राहील काय आपलं पाय काय होणार आहे 3√2 ओके इनटू काय असणार आहे 100. इथं खाली पुन्हा केल्या पायची व्हॅल्यू आपली 3.142 ओके 3√2 ची व्हॅल्यू टाकली तर आपल्या इथं पॅकिंग मिळणार आहे 74% पॅकिंग मिळणार आहे 74% पॅकिंग. हे पॅकिंग इफिशियन्सी 74% मिळणार आहे. ही पॅकिंग इफिशियन्सी आपली कशामध्ये आली एफसीसी असेल एचसीपी असेल त्यानंतर सीसीपी असेल या सगळ्यांच्या मध्ये हे लक्षात ठेवायचं. फेस सेंटर्ड क्यूबिक लेटिस हेक्सागोनल क्यूबिक पॅकिंग क्लोज क्यूबिक क्लोज पॅकिंग या सगळ्यांच्या मध्ये 74% पॅकिंग असतं. तर काल आपण पॅकिंग इन सॉलिड बघितलेलं आहे. आता मग एम्प्टी स्पेस किंवा फाइट्स जे असणार आहेत ते आपल्या एम्प्टी स्पेस और फाइट्स ते आपण आता कसं करणार आहोत एम्प्टी स्पेस और फाइट्स. एम्प्टी स्पेस और फाइट्स म्हणजे अनऑक्युपाइड स्पेस के युनिट सेल मला अनऑक्युपाय केलेला स्पेस ऑक्युपाय किती होतंय फक्त 74% ऑक्युपाय होतोय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 100 मायनस 74 हे किती आलं आपलं 26%. एम्प्टी स्पेस और फाइट्स आपले किती आले 26% आले. तर चलो आता हे सगळं पॅकिंग इफिशियन्सी आपल्या इथं झालं आहे. सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये आपलं पॅकिंग इफिशियन्सी किती आहे 52.36 आणि फाइट्स किती आहेत आपले 47.64. तर का हे लक्षात ठेवायचं
बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये त्यामध्ये पॅकिंग आपलं 68% आहे, फाईट स्टेट 32% आहे. त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पॅकिंग जे आहे आपलं 74% आहे आणि फाईट्स ऑफ एम्प्टी स्पेस किती आहेत आपले 26% फाईट्स ऑफ एम्प्टी स्पेस आपले प्रेझेंट आहे. लक्षात इथं आपले ही पॅकिंगचा पार्ट आपला झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा नंबर ऑफ पार्टिकल्स and unit cell presenting x gram of metallic crystal हे आपल्याला बघायचं. number of particles and unit cells. Number of particles and unit cells present in x gram of metallic crystal. x gram of metallic crystal हे आपल्याला बघायचं. x ग्राम मेटल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात आणि किती युनिट सेल असतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कुठले फॉर्म्युले यूज करावे लागतात हे आपल्याला बघायचं. ओके, तर तुम्हाला ऑलरेडी आता डेन्सिटी माहिती आहे. डेन्सिटी आपली काय असते, डेन्सिटी आपण रो सांगतो ना, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, हे तुम्हाला माहिती आहे. डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास जे असणार आहे मग ते मास कोणाचं असणार आहे, मास म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल. ओके, मास आपण युनिट सेलचं मास सांगणार आहे. युनिट सेलचं मास काय असतं आपण काल फॉर्म्युला भेटत. मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय असतं, मास ऑफ वन पार्टिकल इनटू नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. ओके, हे केले की तुम्हाला मोलर मास ऑफ युनिट सेल मिळणार आहे. तर का ओके, मास ऑफ युनिट सेल हे आपण आता काढणार. नंबर ऑफ पार्टिकल्स डेन्सिटी रो इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल इनटू काय असणार आहे, मास इनटू मास ऑफ वन पार्टिकल इनटू मास ऑफ वन पार्टिकल डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता लक्षात घ्या त्यामध्ये बघा नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल इनटू मास ऑफ वन पार्टिकल केले की आपला मोलर मास ऑफ काय मिळणार आहे, युनिट सेल मिळणार आहे. मोलर मास ऑफ युनिट सेल, मोलर मास ऑफ युनिट सेल ते आपण कसं दाखवतो, मोलर मास ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स n त्यानंतर मास ऑफ वन पार्टिकल दॅट इज द मास ऑफ युनिट सेल ते आपलं असेल कॅपिटल M. ओके, मास ऑफ वन पार्टिकल किंवा मोलर मास ऑफ वन पार्टिकल हे आपलं कॅपिटल M असेल. ओके, डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचं वॉल्यूम आपलं काय असतं, AQ. ओके, इनटू Na. Na मी काय केलं, अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स आपले एका युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतात. ओके, एका पार्टिकलला ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम AQ असणार आहे. ओके, एका युनिट सेल मध्ये अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट असतात त्यामुळे हे काय असणार आहे, AQ इनटू Na असणार. समजलं का? त्यामुळे डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू Nm डिवाइड बाय AQ Na. हा कालच आपण फॉर्म्युला स्टडी केलाय, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्या इथं मास काढायचा असेल तर मोलर मास ऑफ युनिट सेल जर काढायचं असेल तर आपल्याला मोलर मास ऑफ युनिट सेल कॅपिटल M इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय येणार आहे, रो AQ इनटू Na डिवाइड बाय N. ओके, हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो असं वाटतं. N म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. AQ म्हणजे वॉल्यूम ऑफ युनिट सेल असणार आहे. हे मोलर मास ऑफ युनिट सेल ते आपल्याला काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो असं. हे मोलर मास ऑफ युनिट सेल काढायचं. आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्राम ऑफ मेटल काढायचं.
number of particles in x gram metal. Number of particles in x gram metal. x gram metal मधले number of particles कसे काढायचे? तर लक्षात घ्या, युनिट सेल मध्ये युनिट सेलचं मोलर मास कॅपिटल एम असतं आपलं. मोलर मास कॅपिटल एम असताना त्याच्यामध्ये किती पार्टिकल असतात? कुठल्याही शब्दांचं मोलर मास म्हणजे अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकलचं मास असतं. मोलर मास म्हणजे अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकलचं मास. ओके, मोलर मास एम, मोलर मास कॅपिटल एम. ओके, युनिट सेलचं मोलर मास कॅपिटल एम असेल तर त्याच्यामध्ये एन अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल असतात. कंटेन्स अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. या अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकलचं मास म्हणजे मोलर मास असतं. युनिट सेल कंटेन्स एन पार्टिकल्स. आता मग आपल्याला एक्स ग्रॅम मेटल मध्ये काढायचं आहे. एक्स ग्रॅम मध्ये तुम्हाला दिलं जातं लक्षात घ्या, तुम्हाला दिलं जातं 3.5 ग्रॅम मेटल मध्ये काढा प्रॉब्लेम मध्ये. तर एक्स ग्रॅम मेटल मधील मोलर मास तुम्हाला काढायचा तर त्यासाठी ते तुम्ही किती पार्टिकल्स इथं प्रेझेंट असतात. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. मोलर मास एम असताना एन अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल. तर एक्स ग्रॅम मेटल असताना किती? तर मी काय घेणार, x into Na divided by m. so का x into Na divided by capital M. आता मग तुम्हाला कॅपिटल M ची व्हॅल्यू माहितीच आहे. मोलर मास ऑफ युनिट सेल काय ना, रो AQ into Na divided by M. ही व्हॅल्यू इथे टाका. तर का ही व्हॅल्यू इथे पुट अप करा. तर हे कसं आहे ना बघा, त्यामध्ये ओके, मोलर मास ऑफ युनिट सेल ची व्हॅल्यू पुट अप करा ही व्हॅल्यू. तर हे कसं आहे ना, x and A ओके डिवाइडेड बाय काय ना, रो AQ and A डिवाइड बाय n. चल का हे आपला फॉर्म्युला होता. आता इथं हे परत आपण सिम्प्लिफाय केलं, x and A ओके डिवाइड बाय रो AQ into Na. तर ती काय आलं n. इथं अवोगॅड्रो नंबर कॅन्सल झाले. राहिले काय आपलं xn डिवाइड बाय रो AQ. चल का ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतोय, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. चल का ही फॉर्म्युला यूज करायचा लक्षात घ्या. ओके, हा शेवटचा फॉर्म्युला हे लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल, एक्स डिवाइड बाय रो ए. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. त्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल काढायचे आहेत आपल्याला. पार्टिकल झाले, नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल, number of unit cell in x gram of metal. x gram metal मधले नंबर ऑफ युनिट सेल आपल्याला काढायचं. तर आता हे नंबर ऑफ युनिट सेल कसे काढायचे बघा. आता कुठल्याही युनिट सेल मध्ये, एका युनिट सेल मध्ये आपले n पार्टिकल प्रेझेंट असतील. n पार्टिकल्स प्रेझेंट इन वन युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये आपले n पार्टिकल प्रेझेंट असतात. तर आपले पार्टिकल्स किती आले, xn डिवाइड बाय रो AQ. एवढे पार्टिकल्स किती युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतात ते काढायचं. xn डिवाइड बाय रो AQ. ओके, xn डिवाइड बाय रो AQ पार्टिकल्स प्रेझेंट इन xn divided by rho AQ particles present in how many units? एका युनिट मध्ये n पार्टिकल, xn by rho AQ पार्टिकल्स किती मध्ये असतात हे क्रॉस करायचं. ते आपल्याला येणार xn divided by rho AQ ओके डिवाइड बाय n. आता हेच कसं आलं, xn बाय रो AQ ओके इंटू n. इथं n ला n कॅन्सल झालं, हे काय राहिलं फक्त x बाय रो AQ. ओके, हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करायचं, नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ मेटल. चल का x बाय रो AQ आणि पार्टिकल xn बाय रो AQ. ओके, हे लक्षात ठेवा. तर पार्टिकल तुम्हाला कळतात लक्षात घ्या. FCC म्हणलं की डायरेक्टली m ची व्हॅल्यू 4 लिहायची, BCC म्हणलं की 2 लिहायची, SCC म्हणलं की 1 लिहायची. चल का हे लक्षात ठेवा. आता नंबर ऑफ युनिट सेल्स इन P, कॉलम P ऑफ मेटल.
पी या कॉलम मध्ये नंबर ऑफ युनिट सेल इन कॉलम पी ऑफ मेटल, नंबर ऑफ युनिट सेल इन कॉलम पी ऑफ मेटल. पी या कॉलम मध्ये किती युनिट सेल प्रेझेंट असतात हे जर काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे P by AQ. सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. समजा हे लक्षात ठेवा. P by AQ हा फॉर्म्युला यूज करायचा. नंबर ऑफ युनिट सेल इन P कॉलम ऑफ मेटल P by AQ. अंडरस्टँड? हे सगळे आपले फॉर्म्युले समजायचे आहे ना. आता त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे ह्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चर घेऊ. ओके, थँक्यू.